यवतमाळ विधान परिषदेसाठी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींनी उमेदवारी थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत असं समजतंय। एक महत्त्वाची बातमी, यवतमाळ विधान परिषदेसाठी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी हे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यवतमाळ विधान परिषदेसाठी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळालेली आहे। शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंतची अर्ज भरण्याची मुदत आहे, त्याच्या आत 3 वाजायच्या आत आता उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे। त्यामुळे शेवटच्या या 2 तासामध्ये सर्वच पक्षीयांच्या उमेदवारांची धावपळ वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। राजकीय घडामोडींना आता काहीसा वेग आलेला आपल्याला दिसतो। यवतमाळमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने यवतमाळमधनं विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि आता त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।